यानंतर आपल्या एक गाव 12 बानगडी कलाकारांमधील आपल्या रानुबाई माळ्याचे सामाजिक कार्यकर्ते आपल्या सर्वांचे लाडके आबा यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी उद्योजक सागर भाऊ दाडगे आणि उद्योजक आकाश लेंडकर यांना विनंती या ठिकाणी यायचंय। लावली छातीवरी माती गाव होते बारामती ना सखा ना सोबती तरी ना हा थांबला गडी एकटा निघाला गडी एकटा निघाला एकटा निघाला विचार मोठा करी बांधले नशीब कपाळी ओ देश प्रेमाची भूपाळी आपल्या लोकांसाठी केली त्याने जीवाची ती होळी लोक पुढे जाई सुख समृद्धी तीच हो त्याची दिवाळी ना कधी हा थांबला गडी एकटा निघाला गडी एकटा निघाला। यात्रा कमिटीच्या आलेल्या सूचनेनुसार प्रतिमा पूजन व व्यासपीठ पूजन संपूर्ण कलाकारांच्या शुभ हस्ते होणार आहे। यानंतर आपल्याला या एक गाव 12 बानगडीच्या रिहर्सल साठी ज्यांनी जागा दिली ते आपल्या रानुबाई माळ्याचे उद्योजक तुषार भाऊ बिरदवडे व उद्योजक संकेत लेंडकर यांचा या ठिकाणी श्रीफल देऊन सन्मान होत आहे। त्यांना विनंती व्यासपीठावरती यायचंय। अभिजित लेंडकर आपणास विनंती व्यासपीठावरती यायचंय। यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली ते अमित फुलसुंदर यांचाही समस्त ग्रामस्थ रानुबाई माळ्याच्या हस्ते श्रीफल देऊन सन्मान होत आहे। तो सन्मान देण्यासाठी युवा उद्योजक सन्माननीय रोहित बिरदवडे आपणास विनंती सन्मान करायचा आहे। आपणास विनंती सन्मान करायचा आहे। सन्मान होत आहे। तो सन्मान देण्यासाठी समीर बिरदवडे व युवा उद्योजक रोहित बिरदवडे व योगेश लेंडकर आपण चर्चा सर्व सन्माननीय दीपक मांडेकर यांचाही समस्त ग्रामस्थ रानुबाई माळा व संपूर्ण कलाकारांच्या वतीने श्रीफल देऊन सन्मान होत आहे। तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपणास विनंती या ठिकाणी यायचंय। संपूर्ण कलाकारांच्या वतीनं व्यासपीठ पूजन होणार आहे। कलाकारांच्या वतीने उद्योजक सागर भाऊ दाडगे, उद्योजक सागर भाऊ केळकर, उद्योजक गणेश लेंडकर, उद्योजक शैलेश बिरदवडे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्योजक सागर बिरदवडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी व्यासपीठाचं पूजन होईल व नारळ श्रीफळ
मारून आलो. हा ठीक आहे, लवकर या. घाबरू नको. हा. राजा बाजा एवढं मोकळं दिसतंय. एक काम करा, मी बघायच्या आत पटकेनी मालाची गाडी भरा. चला चला टपटपा कामाला लागा. अरे चोरा काय चोऱ्या करतो काय मजा? अरे यांनी बघितलंय. पप्पा. ए राजा अरे काय मागे टाकला. एक काम करा, मटेरियलच्या गाडीत ह्याला भरा, त्या नदीत टाकून उद्या याला. अध्यक्ष बोला की. वाढदिवस झाली तयारी सगळी. इथे आहे का थोड्याच वेळात सरपंच? केक कुठे? बोलवा पटापटा. केक वगैरे सगळे तयार आहे. हा बोलवा सगळे. सरपंच कुठे? सरपंच येत आहेत, बाकीची तयारी करतायत. सरपंचाला फोन लावा बरं, लय वेळ झाला. आला आमचा वाट. बघा मंडळी, आपल्या गावचं खंबीर नेतृत्व सरपंच यांचा या ठिकाणी बर्थडे. काय मंडळी, झालीत ना तयारी? अध्यक्ष तयारी लय जोरात आहे. लय जोरात झाली. हा बाई बाटले सहित तयारी आहे, तुम्ही नका काळजी करू. सरपंच बसा, घेऊ केक कापून. नमस्कार मंडळी, आज आमचा वाढदिवस. खरं तर आम्ही मुंबईला जाणार होतो, पण आमच्या गावातले हे सगळे आमचे तरुण जीवाभावाचे सहकारी यांच्या आग्रहानं आज आम्ही या ठिकाणी थांबतोय. कारण की हे सर्व आमच्या जीवाभावाचे सहकारी आमचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा करणार आहे. चला मंडळी, चला. या केक कापून चला. झाली का समजी तयारी आहे? झाली ना. अरे मग तलवार कुठे? कापू का मग केक? कापा.
केक कापून. आता पुढचं काय नियोजन? हे बघा मंडळी, आता नियोजनाचं काय, आमचं नियोजन चेअरमननी केलंय. आता आपला वाढदिवस आहे. हा. अरे आपला वाढदिवस लुंग्या सुंग्याचा वाढदिवस नाही, सरपंचाचा वाढदिवस आहे. शाळेला कार्यकर्ता खुश तर आपण खुश. आणि आपल्या कार्यकर्त्यांना काय लागतं? बाई. ए, कसं आहे? जोरात तयारी आहे. हे बघा राजा माझा, अरे पुढे आहे बाई. या लवकर अजिबात ए बेवड्या थांब की. जवानी माझ्या काळजात तुम्हा ठेवूनी विडा इश्काचा आले घेऊनी प्रीतीचा हा गुलकंद चाकून प्रीतीचा हा गुलकंद चाकून रंगवाना गुलाबी ओठ तुमचं रंगवाना गुलाबी ओठ आहो शेखा लई दिसानं झाली या भेट आहो शेखा लई दिसानं झाली
मातीचं कार्ट लय चाबरं दिसतंय. काय झालं? गोळ्या झालं का? गोळ्या झालं? अरे, वाघराला लागली, पळ, अरे तोंड मागे रात्रीच घुगऱ्या खाल्ल्या गेली. काय तणका? गेला पार्टीतच मोका घ्यायला. राहू दे. काय नाही चांगलं आहे. चांगलं आहे. बरं रे. कुत्रा चावला काय? पण याला कुत्रा चावलं पायऱ्याच्या आणि मुक्यामध्ये आपल्याला काय कुत्रा ना. आता त्याला चावलं तो कुत्र काय आणि तू समजा जंगलात गेला आणि ते माग वाघ लागला तू काय करशील? रस्त्याने पडेल इथून ते रस्त्याने आल्यावर मग ते झाडावर चढत पडते झाडावर आल्यावर मग पाण्यात उड्या मारे ते पाण्यातून आल्यावर आता तुम्ही तिघांनी ठरवलंय वाघ लावायचं तर करू का मी? काय वाघ कळलं तुला? जाऊ दे आपलाच आहे. मी काय म्हणतो यायला गावात लय सुकट आहे ना. कोण गेलाच नाही. अरे टाक नाही पडलं गावात. कसं आहे आपलं पैलवान नाही आलं बारीक राव नाही आलं गावात काय आपल्याला खबर झालं तर जाऊ दे. मी काय म्हणतो कुणी ते आरल्याशिवाय मला काय कळायचं नाही. खरं येतच असतील तर तंबाखू आहे का? काय करतो येते का मारता? अरे मग काय काय ना येतात का नाही पैलवान काय काय ना कुठे गुतले तालमीत गुतले असेल. नमस्कार मंडळी. नमस्कार. ओ पैलवान नमस्कार. काय चाललंय मग? काय नाही आलो पार म्हणलं काय चाललंय गावात बघावं जरा. काय पोरींचा नाच नाही मला. आता पैलवान तुम्ही लागले त्यांची नादी मग घेऊ तुमची टिंगल. मला बी पड पैलवान काय आहे का नाही गावात काय चर्चा बिर्चा? आहे ना लई मोठी चर्चा आहे. बसली जरा अरे तो नाही पडत मग दारू घ्यायला लागते. घे थोडी घेऊ. हा घे. कांदा काढणी झाली का तुझी? कांदा काढणी झाली मार्केटला पण नेले. हा काय त्या कांद्याला भावच भेटा ना बघ. द्यायला लय कठीण शेतकऱ्याचा ना आपला लय वाईट. जाऊ दे मरू दे. मी काय म्हणतो आला तुम्ही जण आले पण अजून बारीक राव नाही आले. बारीक राव नारायणराव झाला माझा आता. आलाय ना? या बारीकराव या. हो बारीकराव काल बाराव दिसलं नाही. कुठे गेलता तुम्ही? काल मी गाड्यात गेलो होतो. काय सांगतो? इकडे इकडे या. कुठे गेलता काल? अरे काल मी घाटात गेलो होतो. हा का? कशी झाली बारी? बारी एक नंबर झाली आपली. जायला बारीक शेटची बारी नाही काय सांगायचं. लय मोठा विषय. अरे जो पण आपल्या बारीमध्ये राजा आहे ना तो पण मी भेटलाय बघ बारी. बारीकरावची चांगली बारी एक नंबर झाली. काय सांगायचं अशी बारी झाली. हा पहिलं फार बारीकरावच्या वरून चालली. बारीकराव बारीक टपक्याने बाईला घालली. बरं जाऊ द्या बारीकराव मोठी बारी टिंगल करायला लागत ती. पण बाकी काय म्हणता? बाकी काय नाही बघा निवांत. हा झालं ना तुमचं. पैलवान काय म्हणणार होते? मोठी बातमी सांगा की जरा. हो मोठी बातमी म्हणजे मोठी बातमी आहे. काय बरं? पुढच्या महिन्यात आपल्या गावचं ग्रामपंचायतचं इलेक्शन लागते. अरे वा करते झाला. हे बघा चोराच्या मनात
कनेक्शन. अरे बाहेर या. हा द्यायचे कनेक्शन. आंघोळ्या ओ बारीकराव, अहो इलेक्शन आले पण आपल्या गावात इलेक्शन लागलंय ना. तुम्ही इकडे या, इकडे. आवाज बारीक येतो तू आता. अहो इलेक्शन आले म्हणलं. आणि आपल्या गावात ग्रामपंचायत इलेक्शन लागलंय ना. हा म्हणजे फक्त राव साहेबालाच माहिती आहे. खरं आहे बरं का. तुम्ही काय आला काळजी करता. राव साहेबाला मी लगेच बोलवतो बघा. लावा बरं, लावा, लावा, लगेच लाव. काय ना पैसे निघते का मोबाईल निघते का. अरे या बारीकरावचा मोबाईल पण त्याच्यापेक्षा मोठा आहे. जाऊ दे लावा लावा फोन लावा. फोन काय लागत नाही. राम 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 मंडळी, काय चाललंय? काय नाही निवांत आहे आपलं. सगळं व्यवस्थित आहे ना? या खुर्ची घ्या. रावसाहेब या बसा. तुमचीच वाट बघत होता आम्ही. बसा बसा बसा. घ्या बसून घ्या खाली. रावसाहेब हो काय गावात चर्चा आहे म्हणले. कुठे गेलते तुम्ही? अरे सकाळी तहसील कार्यालयात गेलो होतो. हा आपल्या गावची इलेक्शन लागलेली आहे. हा 5 वार्ड हा हे घोषित केलेले. हा. वार्ड रचना करून आले आपल्या. हा का. मग काय पुढचं नियोजन काय? हे बघा, आता आपल्याला त्या भुजंगरावच्या विरोधात हा सक्षम असा पॅनल करायला लागणार आहे. बरोबर आहे. जास्त अभिप्राय करा पण त्या भुजंगरावचा यंदा नांग्या ठेचायच्या. तीच पाहिजे आणखी अहो त्याच्या अंगात किती मस्ती आहे. आहे ना. हा? आता काय तरी नाद केला. हा हे काय लक्ष्मी. हा लक्ष्मी तेवढा दुरुपयोग. हा ना. काय बोलायचं नाही. काय त्या भुजंगरावला समजायला पाहिजे. हा अरे गावात मटक्याचे धंदे कुणाचे? आणि बंगाराचे धंदे आणि त्याचे संघ असलेले ते कार्यकर्ते काय बोलायचं रावसाहेब. त्यांच्यावर कोणते कोणते गुन्हे दाखल आहे आपण न बोललेलं बरं. काय आपलं कोण वाईट करायचं. यासाठी त्याच्या विरोधात आपल्याला पूर्ण ताकदीने लढायचं असेल तर आपल्याला गावात प्रत्येक वार्डात सक्षम उमेदवार द्यायला लागणार आहे. बरोबर आहे रावसाहेब. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे नाही का? तर आता वार्ड क्रमांक 1 मधून उमेदवार हा असा सक्षम द्यायचा आपल्याला. सक्षम उमेदवार आता 1 नंबर मध्ये हा ना. आणि 1 नंबर मध्ये आता मी काय म्हणतोय. ग्रामपंचायत इलेक्शन लागले ना गावात. हा मला काय म्हणायचंय. ग्रामपंचायत इलेक्शन आपल्या गावात लागले. हा 1 नंबरच्या वार्डामधून आहे ना. हा. मग मला तुम्ही उमेदवार द्यायला काय हरकत आहे? अरे पण इतकी जरा तू उभं राहून बोल ना. मी काय खाली बसतो रे काय. तुला आहे ना दांडू घातले तुला पण नाही काय. ए बारीकराव, आता त्याचा गावात जनसंपर्क कसा आहे? चांगलं आहे. रावसाहेब गमतीचा भाग जाऊ द्या. गडी बारीक आहे लय कामाचं आहे. आहे, आहे. अप्रसिद्ध गाडा मालक आहे. हाईट कम फाईट ज्यादा आहे. आणि वरच्या वाड्यात गेलं तर प्रत्येकाची जनसंपर्क एवढा दांडगा आहे. काय वाटतं मग तुम्हाला? 1 नंबर वाड्यामधून वर दिवस त्या की झाडून त्याच्या मागे. चला, सर्वांची इच्छा आहे आहे ना. वार्ड क्रमांक 1 मधून बारीकरावला फायनल करून टाका. तिथं जाऊ द्या. त्या गावाला पण माहिती आहे. गडी बारीक आहे पण काय चीज आहे ना या फक्त गावालाच माहिती आहे. त्यासाठी उमेदवारी फक्त मलाच द्या. आता रावसाहेब 1 नंबरचं झालं. आता 2 नंबरचं कसं काय करायचं? 2 नंबर मग मी काय रावसाहेब 2 नंबर मधून आपण लागणार. घरचं काढणार याच्याने पैसे घेणार. यंदा ग्रामपंचायत आपणच लढवणार. अरे दाना ते घर तरी राहिले का आता तुझ्या म्हणतो व्याजाने पैसे घेणार. कशावर घेणार रे? काय बोलतोय. अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं सगळे आपलेच उमेदवार आहे. आपल्या कशाला वाद घालता? आपल्याला या जनतेपुढे जायचंय. बरोबर. सगळे चांगले चेहरे घेऊन जायचंय. आपापसात वाद घालू नका तुम्ही. धनाजीराव
भुजंगरावचं वार्ड क्रमांक 2 मधून आहे ना काम चांगले चांगले. तरुण तरफदार उमेदवारी आणि रावसाहेब अहो प्रत्येकाच्या सुखदुःखात असतंय दवा म्हणू नका मैत्री म्हणू नका लग्न म्हणू नका पार डोळा म्हणू नका माणूस हजर आहे. काय वाटतं ग्रामस्थ तुम्हाला? लोकांच्या मनात घुसायला आणि विरोधकांच्या पोटात घुसायला असा शातीर पाहिजेच आपल्याकडे. चला सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे वार्ड क्रमांक 2 मधून धनंजयरावला फायनल करून टाकू. सोनं सोनं 24 कॅरेटचं. रावसाहेब 2चं झालं आता 3चं कसं काय करायचं? अहो 3 मध्ये आपला साधा पैलवान आहे की राहिला रावसाहेब हे आपला तालीम मारा मी मारा हे इलेक्शन बिलेक्शन पुढं माहिती व्हायचंय. हो पैलवान भुजंगरावची नांगी ठेचायला ना तुमच्यासारखा कसलेला पैलवानच नाही. साम दाम दंड भेद याचा चांगला वापर करणारा माणूस आहे तुम्ही. अरे काय म्हणता रावसाहेब? अरे 10 वर्ष झाले भुजंगरावने गावात सत्ता स्थापन केलेली काय नंगनाथ चालवलाय नवाल्याला बरं त्याच्यावर जास्त आपल्याला फायनलच उमेदवार काय का नाही. चालतंय मंडळी तुम्ही म्हणता आता ठीक आहे त्या भुजंग्याला आखाड्यात 4 वेळा चितपट केलाय आता राजकारणाच्या आखाड्यात 4 वेळा. बसा बसा. बोला. आता रावसाहेब सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे ना फायनल झाला उमेदवार. रावसाहेब आता सगळं काय झालं पण 4 नंबर वार्ड म्हणजे भुजंगरावचा वार्ड तिथं कोण द्यायचं? कोण म्हणजे अरे मी आहे ना. अरे आमच्या वाडीला लाड गेला ठेसाला मीच आहे. अरे 70 मतदान आहे 70 मतदान. रावसाहेब 70 नाही चांगलं 75 मतदान आहे. 75 मतदान यांचं म्हातारं लय काम के दिसते. का तुमच्या म्हातारची नसबंदी किती जाऊ द्या जाऊ द्या. रावसाहेब माणूस 1 नंबर आहे. अरे त्या भुजंगरावची बावकी फोडायची ना आपल्याला तर त्याच्या घरात उमेदवार आपल्याला द्यायला लागणार आहे. काय म्हणायचं पैलवान? हा त्या भुजंग्याचा पॅनल पाडायचं म्हणलं त्याच्या घरातला माणूस आपल्या पॅनल मध्ये घ्यायलाच लागेल. यावेळेस बकासुराची सत्ताला आपल्याला मोडून काढायची. चला वार्ड क्रमांक 4 मधून उमेदवार फायनल झाला. रावसाहेब आता सगळं झालं पण आता 5 नंबरचं कसं काय करायचं? आता त्या बघा. सुशिक्षित महिला वार्ड क्रमांक 5 मधून अहो सुशिक्षित महिला म्हणजे काय इकडं तिकडे बघायची गरज. गणपतरावची मंडळी आहे ना आपल्या. अहो रावसाहेब इलेक्शनला बायकोला कसं उभं करणार? अहो, गणपतराव. रावसाहेब सांगा आता तुम्ही. गणपतराव तुमची मंडळी तर महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे आणि सोशल मीडियाला ऍक्टिव्ह किती आहे. हा मग अशी आपल्याला सक्षम महिला उमेदवार म्हणून द्यायला पाहिजे. महिला बचत गट आहेच पण मंडळाचे बी अध्यक्ष आहे. बरं रावसाहेब तुम्ही बांधताय म्हणून आणि सगळी मंडळी जर माग असेल तर करतो मग माझ्या बायकोला पण इलेक्शन लावून जाऊ दे मग. गणपतराव पाठीमागच्या महिन्यातच तुमच्या बायकोने चांगला हळदी कुकाचा जोरात कार्यक्रम घेतला होता. काय बोलायचंय? अहो भुजंगरावला जर पाडायचं असेल ना तर यावेळेस खचून जमायचं नाही. बरोबर आहे बरोबर आहे का नाही? होऊन जाऊ दे आता. आणि मी काय म्हणतो गणपतराव तुला जर लय चौकी असेल ना माय बायको लागलं तर मी उभी करतो. बारीकराव तुमचे 1 नंबर वार्ड मधून उमेदवारी फायनल झालेली आहे. आपल्याला एकच उमेदवार द्यायचा आहे. आपल्याला अख्ख्या गावाचं मतदान घ्यायचंय त्यामुळे एका घरात एकाच वाड्याला एकच उमेदवारी भेटणार आहे आपल्याला. काय वाटतं ग्रामस्थ तुम्हाला? आता 5 वार्ड मधून फायनल झाले. आता आपल्याला त्या भुजंगराव विरोधात एक चांगला सक्षम तरुण उमेदवार द्यायचा आहे त्याच्या विरोधात सरपंच पदाला. अहो उमेदवार द्यायचा म्हणजे तुम्ही असताना काय दुसऱ्या का बघायची गरज आहे. खुर्चीला चिटकलाय बोका त्याच्यावर ठोका टाकायचा म्हणलं असं कसल्याला पाहिलं. आणि रावसाहेब त्याचं काय झालेलं आहे माहितीये का? गुळाला कशी मुगळ चिटकात्यात तसा तो ना खुर्चीला चिटकून बसलेला आहे 10 वर्ष. त्याचा यावेळेस आपल्याला काहीतरी केल्याशिवाय सुट्टी नाही बघा. रावसाहेब ही लढाई ना लोकशाही विरुद्ध हुकुमशाही
ही हुकुमशाही जर बंद करायची असेल ना तर तुम्हाला तयारी जोरातच करायला लागेल. सर्व ग्रामस्थांची जर इच्छा असेल, हा, रानबाईचा कृपा आशीर्वाद असेल हा. तर सर्वांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरायला मी तयारीचे. अहो मंडळी, आता कसे रावसाहेब म्हणाले तसे. रावसाहेबांचा विजय असो. राम राम मंडळी, राम 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 गुरुजी आज माराव कसे काय? राम राम रावसाहेब राम. राम 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 गुरुजी, राम राम. हे बघा मंडळी, आता तुम्हाला तर माहिती आहे की या वर्षी आपल्या गावचं इलेक्शन डिक्लेअर झालंय. पण काही म्हणा मंडळी, या वर्षी इलेक्शन हे बिनविरोधात झालं पाहिजे बघा. अहो, इलेक्शन म्हणलं की मोक्कार पैशाची बरबादी होती बघा. बरोबर. अहो, पाण्यासारखा पैसा खर्च करायला लागतोय, पाण्यासारखा. एका एका मताला पैसे द्यायला लागतात. आणि एवढं करून सुद्धा काय आहे, ही मंडळी काही शहाणी आहे का? पैसे घेतात एकाच आणि निवडून देतात दुसऱ्या. अशी अवस्था आहे बघा. मग हाच पैसा आहे ना आपण गावच्या विकासासाठी वापरला तर गावचं कल्याण होईल, कल्याण. आणि म्हणूनच म्हणतोय पैलवान, या वर्षी इलेक्शन आहे ना बिनविरोधात झालं पाहिजे बघा. बरोबर. गुरुजी तुमचं म्हणणं आम्हाला सगळ्यांना पटतंय, रावसाहेबांना बी पटतंय. पण तो गोमा शिवेत चिटाकलेला भुजंगराव बाकासूर सोडून द्या पुढची इलेक्शन बिनविरोध होईल. म्हणजे गेले 10 वर्ष आपल्या गावचा गाडा आपण सुद्धा आता या वर्षी पुन्हा इलेक्शनच्या रिंगणात उभं आहे का? काय बोलायचं. लांडग्याच्या तोंडाला रगत लागल्या एकदा निघत असतं का ते? गुरुजी, मी काय म्हणतो, भुजंगराव सारखा रानरेडा हे इलेक्शन बिनविरोध होऊन देईल का? असं आहे तर बर. मग मी आता एक काम करतो. उद्या संध्याकाळी 8 वाजता गावच्या पारावरती मीटिंगचं आयोजन करतो. भुजंगराव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पण बोलवतो. चालतंय ना. तुम्ही पण सगळेजण या मीटिंगला. मग काय ठरेल ते बघू आपण. गुरुजी, तुम्ही म्हणताय ना गावात तुम्ही वयस्कर माणूस आहे, तुमच्या शब्दाला आमचे सगळं ग्रामस्थ मान देतील. तुम्ही म्हणताय ना 8 वाजता सर्व ग्रामस्थांना घेऊन आम्ही 8 वाजता पराव जमा होतो. बर, मी आता भुजंगरावांना जाऊन सांगतो, उद्याचा टायमिंग देतो मीटिंगचा. रावसाहेब, आता मीटिंगचं नियोजन तर झालेलंच आहे. आता आपले कार्यकर्ते सुद्धा फायनल झाले. मी काय म्हणतो, आता आपण आहे ना आपल्या वार्डामधील अख्खी मतदार नोंदणी असेल किंवा अख्ख्या यादी असेल आपल्याला आहे ना बघायला लागणार आहे. काय हे दुबार बिबार नाव आहे आपल्याला कॅन्सल करायला लागणार आहे. तर आता चला आपण जाऊन येऊ. तुम्ही पण आहे ना प्रत्येकाने काय म्हणतो पहिलवान तुमच्या नियोजनाखाली सगळ्यांना आपल्या आपल्या वार्डामध्ये जाऊ द्या. बंटी शेठ, तुम्ही काही काळजी करू नका. कालच तहसील कार्यालयात गेलो होतो. आखी यादी वार्ड आपले जे मतदार आहे आपल्या पद्धतीत करून घेतले. तुम्ही फक्त प्रचार जोरात करायचा. हे ग्रामस्थ, ही सर्व जनता आपल्याला मानणारीचे. हा विषय का अख्ख्या जनतेला माहिती भुजंगराव काय लायकीचा आहे तू. न बोललेलं बरं. चला, रामकृष्ण हरी. चला, तुम्ही तयारी जोरात करा. आईला सदा 2 महिने आपले धावपळ रे. आहे ना, इलेक्शन असंच असते बाबा. बारक्या थोडी गंमत जम्मत करायची का? कसली का मजा आपल्याला काहीतरी पाहिजे लोक काय अरे राजा, मी बंबूजरावच्या वाड्यातलाच आहे. समजी सोय केली बघा. काय म्हणतो मग? चला नारायणराव तुम्ही असले आता आम्ही काय बोलणार आहे? चला, आम्ही मोकळेच आहे. चला बोला. अंग थरथरलं ग नजरेनं बघावं तुमची नजर
भले जीव ठेवतारन जीव ठेवतारन जीव ठेवतारन चूक नाही माझी पोरी हाय रूप तुझं कारण करीन राणी भले जीव ठेवतारन जीव ठेवतारन जीव ठेवतारन तुझा भास होतो आणि मननाच मोराबानी तुझा भास होतो आणि मननाच मोराबानी सांग तुला बघू कसं मी ग चोराबानी मी ग चोराबानी मी ग चोराबानी घ्या पाहून येतानी मान वळवा चिठ्ठीतनं मला उद्या हाल कळवा घ्या पाहून येतानी मान वळवा चिठ्ठीतनं मला उद्या हाल कळवा रंग बरोबर ले उरलेत सांगा रातभर तुम्ही नाही उरलेत सांगा रंग बरोबर ले उरलेत सांगा रातभर तुम्ही नाही उरलेत सांगा असं गीत तिथं बघण्यावर नाही ना असं गीत तिथं बघण्यावर नाही ना व बघल कोणीतरी ताची बघायला कोणीतरी आम्ही नाही जा 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 आम्ही नाही आम्ही नाही जा व बघल कोणीतरी आम्ही नाही जा नदीच्या पाण्यावानी कंसाच्या दाण्यावानी नदीच्या पाण्यावानी कंसाच्या दाण्यावानी हे तुझं हसणं गोड पाखराच्या गाण्यावानी हे नदीच्या पाण्यावानी कंसाच्या दाण्यावानी पावसाच्या थेंबानं शहर तपात नजरेने गहरवलं भान पावसाच्या थेंबानं शहर तपात नजरेने गहरवलं भान अंग गही भरले जे झाले मी वेडी ही नजर तुम्ही हटवा की थोडी अंग गही भरले जे झाले मी वेडी ही नजर तुम्ही हटवा की थोडी असं एकटक बघण्यावर नाही ना असं एकटक बघण्यावर नाही ना अहो बघल कोणीतरी अहो बघल कोणीतरी या बघल कोणीतरी आम्ही नाही जा 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 अरे काय चाललंय तुमचे अरे सकाळी तुम्ही त्या पारावरती भुजंगराच्या नावाने शिव्या देत होता आणि आता काय झालं तुम्हाला सगळ्यांना इथं पाटील नारायणराव म्हणले महत्वाचं काम आहे निवडणुकीचं म्हणून आलो होतो आम्हाला काय माहित नव्हतं आमच्या काय महत्वाची काम आहेत का अहो पाटील आमच्या काय मनात नव्हतं तसं नारायणराव म्हणले चला मग आलो आम्ही नारायणराव अहो तुम्ही काय बारीक करू फालतू केली तुम्ही थोडी म्हणलं गंमत जमत करावं अहो ही काय गंमत जम्मत आहे का भुजंगरावच्या विरोधात आपल्याला चांगला पॅनल उभा करायचा आहे आणि तुम्ही त्यांना फालतूगिरी लावता इथं एक दिवसाने काय होतंय अहो पाटील इलेक्शन लागले अहो बारीक राव तुम्ही पण त्यांच्या सामील झाला थोडी मजा झाले काही मतदान पण भेटत नाही अहो, हे असं मतदान नको आहे आपल्याला दारू पिऊन द्यायची का माणसाला ए, डुले. अरे काय चाललंय काय तुमचं हे हा? आपल्याला इलेक्शन लढवायची अहो तुम्हीच जर असं केलं तर तुमच्यात आणि त्या भुजंगरावात काय फरक आहे गुरुजी तुम्हाला जर वाटत असेल ना तर अगोदर तुम्ही सुधरा आणि मला वचन द्या यापुढं इलेक्शन होईपर्यंत हे सगळं बंद डोळे बंद करून अरे सगळं बंद झालं पाहिजे हो गुरुजी आम्हाला माफ करा पण यंदा असं काही होणार नाही गुरुजी मोगरीची शपथ परत या वाटायला येणार नाही हे सध्या वाक्या पाय धरा पाय धरा धरा पाय तुझे इकडे भेटतो चला चला करला चला
गावचा मी सरपंच आहे आणि आपल्या राज्यात सगळीच शांतता आहे. अरे खळबळ आपल्या राज्यात होत नसती रे. पण सरपंच कळवळ नाही तर मजा नाही. आईला तुझं पण बरोबर आहे बरं का. अरे खळबळ माझं सरपंच अहो झालं ना कळवळ. काय बोलतो. आपल्या गावात इलेक्शन लागलं हे बघा. आईला राजा अरे तुला काय बाहेर वर्षाचं कळत काय. अरे तू म्हणला खळबळला लागली ना गावात इलेक्शन. त्याला राजा आता नुसती खळबळच नाही. हे बघ ढोलकीचा आवाज पण येणार, घोंगराची खनखन वाजणार, पैशाचा पाऊस आणि समोरच्या पार्टीचा माझा पण शाळेला राजा. सगळं खरं इलेक्शन लागली खरं यायला आपली पार्टी कुठं आहे. ए राजा बाजा तुम्हाला एक सांगतो ती खबुत्राला हुशार आहे. शाळेला आपल्या गोठ्यात येतात, आपलं दाणं खात्यात आणि त्या रावशाच्या गोठ्यावर जाऊन आगत येत. बरं आहे ना आपल्या इथं अंतरी नाही होत. अरे पण ती खबुतर आपण पाळल्यात ना. येतच असतं सरपंच. कुठे आहे ते खबुतर कुठे. जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 पहली प्यार की पहली चिट्ठी पहली प्यार की पहली चिट्ठी तर चायला हे कबूतरला हाबरीड आहे आणि या कबूतरला गुडगुटी दे. लईच खाते त्या घरचे. ए राजा हे कबूतर आहे ना लय हुशार आहे बघ. याला जोपर्यंत तू 100ची नोट देत नाही तोपर्यंत हे काय थोबाड उघडीत नाही. 100ची नोट दे. पांढरे नोटे काय अरे पिवळी ए बरे अरे नोट कुरी नाही कुरी आहे कुरी. मग आता काय बांधला विचारणार आहे काय. कोणत्या. अरे आता बोल की तू आणि उघड की. अहो भुजंगराव काल त्याला पारा मीटिंग झाली. काय बोलतो. अहो तुमची आशी नाही तशी चांगली ठासली. ती आईला सका. अरे मग या गोष्टी कानात सांग. मग सांगतो का ना देऊ का जवळ ये लांबून का जवळ. अरे ये बाबा लय का पगा पावास येतोय. अरे काय प्यालाय तू. हे बघ हे बारीक केलं. यायचं कुठं. इकडे इकडे. अरे या येड्यांचा कॅप्टन कोण आहे. राजा अरे बादव्याचा महिना संपला की. अहो राव साहेब स्वतः. ए राजा अरे त्या रावशाला काय काय आता मला काय कळाली बा त्याच. काय तिच्या आईला कावाचं इडी गोळा करतोय लगान टीम आणि माझ्या विरोधात लढतोय. ए राजा यंदाच्या बारीनी रावशाला सुट्टी आपली सगळी मंडळी कुठे आहे. सरपंच येतच असतं इथं. अरे बोलव की मग. बोलावले सरपंच आले आले मंडळी. राम 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 मंडळी. त्या आईला आता कसा मांडव भरलेला वाटतोय. हे बघा मंडळी हो कस काय यानं केलं. सरपंच गावच्या पारावरून जरा फिरी मारून आलो. बर म्हणलं आता तुम्हाला भेटलंच पाहिजे. आता आलाय तर घ्यावायच थोडं थोडं. एवढं सकाळ सकाळ
घ्या दारू थोडी मग. ए येड्या, दारू नाही रे बाबा, चहा. या डोल्याला उठता पेटता निसते दारूच दिसते. आता काय करावं राजा? हे बघा, अरे आमच्या राजाला विचारा. आताच कलेक्टर साहेबांचा मला फोन आला. म्हणलं सरपंच, तुमच्या गावामध्ये इलेक्शन. हे आपण लुंग्या सुंग्या माणूस नाही, आपल्याला डायरेक्ट कलेक्टर, मंत्री यांचे फोन येतात. तो घेता राहू शकत नाही आपले तलाठी भाऊसाहेब, सरकारी कामं 6 महिने थांब. हे बघा मंडळी हो, आता आपल्या अंगरवाडी गावची ग्रामपंचायतची निवडणूक आहे. आणि आता आपण ठरवलंय की आता ग्रामपंचायतची निवडणूक जर आहे तर ह्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला तुम्ही माझे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते, तुम्हाला ह्या बारीने मला गुलाल लावायचा आहे सगळ्यांना. सरपंच 100% चेअरमन. पण आता आपल्या गावचे ग्रामपंचायत जे आहे त्याच्यामध्ये 4 पुरुष वार्ड आहेत, 1 महिला वार्ड आहे. बर सरपंच. बरं, मला सांगा अध्यक्ष तुम्ही की आता आपल्या वार्ड क्रमांक 1, या वार्ड क्रमांक 1 मधून तुमच्या विरोधात कसं काय वातावरण आहे? सरपंच तो नाही का वर चाळीचा, तो वर चाळीचा. ते एवढं सरपंच आता रे आईला तर रावशाचं काय डोकं फिरलं काय? उगा पुटकी पाटकी आईला या वयात विक्रू कडाव घेऊन येतायचं तर ते इलेक्शन उभं राहते. हे बघा अध्यक्ष, तुम्हाला एक गंमत सांगतो. या वयाच पुढे या. मागच्या हप्त्याला आहे ना, मी त्यांच्या आळीला गेलो होतो. सहज जाता जाता बघितलं वावरात, म्हणलं काय बुजगावनं उभं केलं काय, एवढं गाडी टाकून बघितलं ते बारीक रवात करीत होते. आता हे बार किडबुर की तुमच्या नादा लागल्या कसं जुळायचं? त्या बारक्याला जर मतदारांमध्ये जायचं असेल तर रावसाहेबाच्या कमरव जायला लागेल. आयला हे बघा अध्यक्ष, ही बुटकी पाटकी यांचं काय केलं नाही. अहो तुमच्या विरोधात यांचं कामच होऊ शकत नाही. बरोबर आहे सरपंच, तुम्ही काळजी करू नका. त्याला बैलगाड्यात काय, बैलगाड्याच्या घाटाच्या मैदानात पण नाही ठेवत. हे बघा, यंदाच्या बारीनी वार्ड क्रमांक 1 चं तिकीट तुम्हाला डिक्लेअर. सरपंच धन्यवाद. नुसतं तिकीट नाही, चायला गुलालाची तयारी करून ठेवा. गुलालाची सरपंच काळजी करू नका, ट्रॅक्टर भर गुलाल आणू. याला म्हणतात तयारी. सरपंच बोला की. 1 मधून तर झालं, 2 मध्ये राजा तुझं म्हणणं खरंय. आईला 2 मध्ये हे आमचे रोहितराव आहेत ना. नमस्कार नमस्कार. आपण आहे ना, पण ते आपल्या विरोधात त्या राव साहेबांनी त्या धड्याला केलंय उभा. त्याच्या खिशात नाही दाणातून ते बाजीराव म्हणा. हे बघा रोहितराव, ए अर्थ धन्य तेव्हा खड बाबू. अरे काय माणूस आहे उमेदवारी द्या. आईला हे आमचं रोहितराव इंद्राचा ऐरावत आहे. आणि तो डाने श्याम भट्टाची तट्टानी. अरे गावातला एकही गोटा त्यांनी सोडला नाही. आणि तो तुझ्या विरोधात उमेदवार. तेच तर. हे बघा रोहितराव, त्या धान्य जो आहे ना धान्य, हे म्हणतात त्याचा लई जनसंपर्क आहे. मी तुम्हाला एक गंमत सांगू का? ते लोकांच्या लग्नाला जाते, दहाव्याला जाते, डावळ्याला जाते. ते काय जाते माहिती का? कशाला? जेवायला. सरपंच फक्त जेवत नाही, बुद्धी पण घेऊन येते. ते अरे पक्का दिवस काढे. हो सरपंच, तो किती गोड बोला अख्ख्या गावाला माहिती. गोड बोलून सरपंचाला सांगितलं असं
भुजंगराव साहेबाला तिकीट द्या. तेव्हा सरपंच मारी तेव्हा कळण द्याला गोड अरे इथून मागं पण मारलेलीच आहे. तरी त्याला कळा ना. हे बघा रोहितराव, त्या धान्याचे ना धान्याचे डिपॉझिट सुद्धा ठेवायचं. नाही सरपंच. तुम्ही तुमची उमेदवारी पक्की. धन्यवाद सरपंच. कामाला लागा. पण 2 मध्ये तर झालं, 3 मध्ये आयला 3 मध्ये मी हो ना. शाहरुख खान. आयला कसं आहे वर्गे बरं कोणते शाहरुख खान. ए बा, तोच आमच्या पक्षाचा युवा अधिकारी असतो, आमचा उत्तराधिकारी असतो. या वारीने तुला वार्ड 3 मधून विजय व्हायचा आहे. पण मला एक सांग, तुझ्या विरोधात कोण आहे रे बाळा? माझ्या विरोधात आहे ना तो सध्या पहिलवान. ते अर्धाड बिंडक. अहो भुजंगराव, तो कायचा पहिलवान. अरे मी तुम्हाला सांगू का अध्यक्ष, त्याच्या चेहऱ्यावर ना कायम 12 वाजलेले असतात. आणि हे कसं आहे पर आईला तू चेहरा अशी बाया माणसं तुला बघू दे ना, लाईनी लावून मतदान करतील. लाईनीला तुझा ना नादाच करायचा नाही बघ. ए सध्या मध्ये सगळी तुझ्या बघ गायब आहे. तुझी उमेदवारी पक्की. पण बाळा हे बघ, निवडणूक सुट्टी नाही, त्याला लागतोय पैसा. अहो सरपंच काळजीच करू नका, इलेक्शन लागणार मधून आधीच 1.5 एकर फुकून ठेवलेले. पाया बाबा याला काय म्हणा, कसली तयारी आहे. अहो लय माल आहे आपल्याकडे. अरे अशीच माणसं पाया आम्हाला. हे बघ, तुझी उमेदवारी पक्की. धन्यवाद सरपंच. आणि काय अडचण वाटली, राजा बाजा जिंदाबाद. जमलं. 3 मध्ये झालं सरपंच. हो. 4 मध्ये ए राजा, अरे 4 मध्ये आमचा ढाण्या वागे चेअरमॅन भुजंगराव. हॅलो भुजंगराव, बोला चेअरमॅन. काय बोलायचंय, मी बोललो तर तुम्हाला राग येईल. आता काय झालं चेअरमॅन? अहो तुमच्या वाड्यातला तो नार्या. नार्या? हा, अरे मी एकदा इष्टू बघितलं होतं, नारूचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा. अहो ते नाही हो, मग तो नार्या तुमच्या वाड्यातला नार्या, तो कळला नार्या. त्यो? हा, तो माझ्या विरोधात उभा राहतोय. अरे तुला सांगतो चेअरमन, त्याची गंमत. तो नार्या माझ्या विरोधात 20 वर्ष झालं निवडणूक लढतोय, कायम पडत आहे. सोसायटीला उभं राहिलं, पतपिढीला उभं राहिलं, पंचायतला उभं राहिलं. अरे मी तर असं ऐकलंय, ते आंघोळ करताना नालीत सुद्धा पडलं होतं. अरे ते पडक 10 वर्ष झाले, त्याला पाडून पाडून माझा पाय दुखायला लागला. अहो भुजंगराव, तुम्ही तो फुटबॉल माझ्याकडे पाठवताय ना, आता देतो लाताडून. हे बघ चेअरमॅन, साधी सुधी लात नाही मारायची, अशी लात मार, अशी लात मार. त्या नार्याच्या डोक्यातून आहे ना इलेक्शनचा किडा गायब झाला पाहिजे, गायब. अहो झाला गायब. तुमचं सगळं खरंय. बोल की बजा. तुमच्याच भावकीची 75 मतदान किल्याच्या मागे आहे, त्याचं कसं? जी आहे चेअरमॅन, त्याचं काय नियोजन लावलं? अहो भुजंगराव, आपण पतपेढीचे चेअरमन आहे. पैसे काही कमी आहे का आपल्याकडे? अजिबात नाही. ए राजा बाजा, चेअरमनला उगाच पण पीडित चेअरमन केलं. अहो 75 म्हणताय ना, 200ची तयारी आहे, ते पण 15-15 ने पाकिट भरू ना. याला म्हणतात तयारी. अरे पकडी घाबरायचं काय ला भुजंगराव? 15-15 हजाराची पाकिटं भरली ना, 75 दी भावकी काय पसार. कसं आहे चेअरमन, पैसा फेको तमाशा देखो. तुमचा इजा तर पक्काचे 100%. हे नाऱ्या फिर्या काय कामाचे. चालतंय भुजंगराव,
तुम्ही आमच्यावरती दाखवली काय? सरपंच अहो पण ते पाचवा महिलेचं कसं? हे बघा, आता आपल्या गावच्या ग्रामपंचायतीत 4 पुरुष वार्ड आहेत. आपली 4ही उमेदवार पक्क्या झालेले आहेत. आता उरला आपला महिलाचा वर्ग. आईला आपल्याकडे अध्यक्ष सुशिक्षित महिला 5 नंबर मध्ये. त्याचं काय नियोजन लावलं राजा बजा? आहे की तो चाळीतलं ते तोंड बंबळ ते वर चाळीतलं. अहो नाही का मागच्या आठवड्यात आपण त्याची 4 एकर इकली कधी वाटलं. अरे अशा गोष्टी खाजगीत नाही सांगायची. चुकलं सरपंच. अरे पण ते बंबळेला रंगा निवडणूक. बकरा मालदार आहे बरं का. त्या बकऱ्याला काय करा, व्यवस्थित खायला प्यायला घाला, आपल्या गोठ्यात आणा. असा बकरा आपल्या गोठ्यात येऊ दे. त्याला कसा पद्धतशीरपणे कापायचा ते तुम्ही माझ्यावर सोपवा. अरे मी लई बकरं कापलं. नामदेवराव कुठे? फोन करा फोन. सरपंच काय आलंय? नमस्कार सरपंच. आलं बघा बकरा. या नामदेवा या 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 या. हे बघा नामदेवराव, बोला सरपंच. आपल्या गावातील ही सर्व प्रतिष्ठित तालेवार मंडळी आहे. या सर्व मंडळींनी ठरवलंय यंदाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तुमचा वार्ड महिला आरक्षित आहे. त्या ठिकाणी तुम्हाला निवडणूक लढायची. काय त्याला लुगडं घालून उभं करायचंय का? ए बाळा, महिलाची जागा म्हणजे त्या जागेवरती यांची मंडळी निवडणूक लढवणार. मला वाटलं लुगडं घालायचंय काय. अरे नाही तसंच नामदेवराव, या ठिकाणी तुमच्या मंडळीला आपण सगळ्यांच्या साक्षीने निवडणुकीचं तिकीट जाहीर करीत आहोत. पण नामदेवराव, भांडवलाचं कस काय? सरपंच आताच खालच्या आईची 4 एकर विकलीत. मी मालाची काळजीच करू नका. हे माल आहे. याला म्हणतात तयारी. ए नामदेव, अरे आता तुला शब्द द्यायला काय हरकत नाही. सरपंच बिंदास द्या. हे बघा मंडळी, या गावामध्ये कालही आपली सत्ता होती, आजही आपली सत्ता आहे. उद्या सुद्धा या गावात आपलीच येणार. कारण की आपलं नाव भुजंगराव. एकदा समोरच्याला डासला सुडीत नसतो. हे बघा, उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत आपली सत्ता येणार. दोघा शब्द मंडळी या सरपंच, येणाऱ्या निवडणुकीत तुमची मंडळी डिपुटी. अरे पायी सोड की. या नामदेवराव, बोला सरपंच. या लोकशाहीमध्ये तुम्हाला डिप्युटी उपसरपंच, अहो म्हणजे तुमची बायको काय तुम्ही काय होणार रे. पण पॅनेलचा खर्च उचलायला लागेल. सरपंच तुम्ही शब्द देताय ना, सगळं नियोजन करतो. तुमच्या काय भांडवल जोरात आहे आम्हाला कळालंय. पॅनेलचा खर्च उचला बरं का. ए बजा, इकडे ये रे 2 मिनिटं. बोला सरपंच. ते काय कळालं होतं आपल्याला? पुढल्या पार्टी कुठे गेली होती? अहो पुढली पार्टी गेली ती सावळेवाडीला बारी लावली होती तिकडे त्यांनी. अहो त्या पाटलांनी चांगली ठासली त्यांची तिथे जाऊन. पाटलाला टीप मीच दिली ती. अरे ही वर्गणी काढून झाला रे मंडळी. ही आठीलात गेली तरी म्हणतात तू 2 रट्ट्या जास्त खाल्ल्या, मी का पैसे देऊ. आणि ही कापासून बारीला जायला लागली. अरे ही बोकाड मंडळी, ही यांची ना आपली बराबरी. आपलं कामच याकडे, कारण की आपण इंटरनॅशनल पुढारी आणि तुम्ही माझे सगळे आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते आहात. हे बघा मंडळी, आता नामदेवराव, आता आपलं ठरलंय तुम्ही डिप्युटी आहे, बरोबर का नाही? सरपंच हो. मला कळलंय माझ्या वाड्यात तो गणपा नाही का, गणपा. कोण रे? अहो तो नाही का तो रील स्टार साजन चले ससुराल. ते अरे त्याची स्टोरी सांगू का तुला? ते घरी कमी सासरवाडीला जास्त असतं.
त्याचं कवा टिकायचं तुझ्या पुढे हे बघा साजन चले ससुराल बिसुराल तेरी चालन बाबुल की दुआ असलं काय चालत नाही. इथं लागतो पैसा, इथं लागती पावर, ती आपल्याकडे काय चेअरमन खरं खोट बंटी बबली म्हणताय काय तुम्ही? ए या बघा, अरे त्या बंटी बबलीचं काम आहे काय? हे बघा डिप्युटी, आता तुम्ही डिप्युटी झाली काय मंडळी? जरा कार्यकर्त्यांका बघा कशी चार तोंड सुकल्यात पर काय खर्च बिर्च आहे का नाही? सरपंच तुम्ही शब्द दिलाय ना, संध्याकाळी फार्म हाऊसचं नियोजन करतो ना. काय बोलता? कसलं नियोजन आहे? सगळं ठेवतो सगळ्यांच्या मनासारखं. हे बघा आमचे कार्यकर्ते आहेत ना, त्यांना से लेके सगळं लागत आहे. कसं मुख्या बाई ए डुल्या बाटली ए राजा बाजा बकरू तुमच्या फार्म हाऊसवर बाई बकरो आणि यालाच म्हणतात भुजंगरावचा पॅनेल. नादच करायचा नसतो. हे बघा मंडळी, आता तुम्हाला सांगतो, आता आपले ग्रामपंचायतची शिटक पक्की झालेली, आपलं डिप्युटी सुद्धा पक्का झाला. तर आता मंडळी लगे हात सरपंच पदाचा पण तुम्ही घ्या म्हणाव. सरपंच तुमच्याशिवाय आहे का कोण खंबीर नेतृत्व? अरे बाबा माझे काही नाही रे, पण आता काय आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करायचा अधिकार आहे. गपरे, मी सरपंच पदाचा उमेदवार आहे. अरे पण ते काय सरपंचापेक्षा मोठं होतं रे. ओ काका, सगळ्या कार्यकर्त्यांना समजून. ए बंटी जरा वाईस थंड घे की. अहो कवा ताण घेऊ, 32 झाला अजून लग्न नाही, तुमची 2 लग्न झाली. ए बंटी इकडे. अरे बंटी मी उद्या गावचा सरपंच झालो, उद्या आमदार होईल, खासदार होईल, अरे केंद्रात मंत्री होईल. आणि मी जर केंद्रात मंत्री झालो ना राजा, तुला फॉरेनची पाटलीन आणि कशी पाटलीन येण्याची. त्याला एबीसीडी येते का चालत? आता काय त्याला परत चालेल टाकू का? हे बघ पंडे, आता कसं आहे, या सर्व पॅनेलची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे. त्याच्यामुळं तू बोंबलत गावात घंटी वाजवत हिंडायचं नाही. तू सरपंचाचा पुत्र आहेस, जरा कसं इज्जतीने टेटसने वागायचं. उगा बावळणा का उकांडा फुकीत बोंबलत फुकायचं नाही. तू आपला पुत्र आहे, कसं टेटसने राहायचं. टेटस हे बघ, या निवडणुकीची अख्खी जबाबदारी तुझ्या खांद्यावर. सरपंच आताच पडलं. नाही नाही, त्याचा मॅन्युफॅक्चरिंग प्रॉब्लेम येतो. हे बघा, तुमची सगळ्यांची इच्छा आहे, आपलं काय म्हणणं नाही बरं का. बर सरपंच, तुम्ही म्हणताय म्हणून मी, आता मला वय झाले, आपल्याला काय जमत नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर मी परत एकदा सरपंच व्हायला तयार आहे. कसं आहे मंडळी, होऊ का सरपंच? भुजंगराव म्हणत तसं, भुजंगराव म्हणत तसं. राम राम मंडळी, राम राम. राम राम मास्तर, राम राम. राम राम भुजंगराव, राम राम. नमस्कार गुरुजी. भाऊ भुजंगराव, आता तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या गावात सगळीकडे कसं इलेक्शनचं वारं सुटलंय. अहो गावच्या पारावरती गावचे पाटील आणि जरा वयस्कर मंडळी आम्ही जरा चर्चा करत बसलो होतो. तेव्हा त्या चर्चेमध्ये आम्ही असं ठरवलंय बघा, गावच्या हितासाठी या वर्षी इलेक्शन हे बिनविरोधात झालं पाहिजे बघा. भुजंगराव बिनविरोध नाही होणार सरपंच. भुजंगराव बोला की. अहो काय म्हणतात गुरुजी, आणि बिनविरोध इलेक्शन होणार अजिबात नाही.
कारण गेले 10 वर्ष झाले गावाने तुमच्यासाठी तुम्हाला सरपंच केलंय, बरोबर आहे. रक्ताचं पाणी केलंय या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी, बरोबर आहे. आणि त्यांचा तुम्ही विश्वास अजिबात मोडायचा नाही. आणि जर सरपंच झाले तर फक्त भुजंगरावच होणार. हे बघा मंडळी, मला कळतंय तुमचं तरुण रक्त हे सळसळ करणारच, पण हे बघा याच्यासाठी मी एक मीटिंग आयोजित केलेली आहे. उद्या संध्याकाळी बरोबर 8 वाजता गावच्या पारावरती मीटिंग आयोजित केलेली आहे. बघा, रावसाहेब आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते मीटिंगला येणारच आहेत. बरं, तुम्ही पण मीटिंगला या, सगळे गुरुजी. कार्यकर्त्यांना घेऊन या. ओ गुरुजी, आता तुम्ही आमच्यात ज्येष्ठ आहात, ज्ञानाने श्रेष्ठ आहात, वयाने मोठे आहात, तुमच्या विनंतीला मान देतो. गुरुजी, त्या नासक्यांची दळभद्रांची तोंड काय आम्हाला पाहिजे इच्छा नाही, पण आता तुम्ही म्हणताय तर बघतो एकदा परत त्यांची तोंड. गुरुजी, आम्ही यायला तयार आहोत, तुम्ही सांगाल, कारण की किती केलं तरी शेवट मी गावचा सरपंच आहे, लोकशाहीला मानणारा मी कार्यकर्ता. बरोबर आहे सरपंच. बरं मंडळी, मग चला भेटू उद्या 8 वाजता गावच्या पारावर. सरपंच काय बी होऊ द्या, इलेक्शन बिनविरोध होणार नाही. सरपंच फक्त तुम्हीच होणार. अध्यक्ष गेलं का गुरुजी? गेले. अरे गुरुजींनी शाळेत जावा, बारक्या पोरांना शिकवा, ईदा ज्ञान शिकवा. आता उगं काय बोलता येत नाही मला, कारण की त्यांनी मला पण शिकवलेली. हे बघा कसं आहे, उद्याच्या मीटिंगला आपण सगळ्यांनी जायचं, पण त्या मीटिंग मध्ये असा काय कुंभा घालवायचा, मीटिंग उधळायची. कळलं का? हो सरपंच. अरे तुम्ही सगळी नावाप्रमाणे रगील मंडळी आहात, आणि ह्या रगील मंडळीचा मी सरपंच आहे. आणि एक सांगू का गंमत? चेअरमन पुढे या, पुढे या. इकडे माहिती दिसत नाही. अध्यक्ष बोला सरपंच. हे बघा, तुम्हाला एक गंमत सांगतो. कालच निवडणुकीची तारीख ठरली, पुढल्याचा पॅनल ठरला आईला, आणि आज लगेच रावशेनी बिनविरोधचा प्रस्ताव मांडला. अरे घाबरले, याची तंत्रली कसे आपल्या नादाला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे सरपंच. अरे ते काय म्हणलं, नांगी बिंगी काय? काय तुम्हाला सांगायचंय, यांचा एक कार्यकर्ता म्हणत होता भुजंगरावांची नांगी फिरतो तो पैलवान ना, का पैलवान का पेलवान म्हणतो, कसलेला पैलवान, कसलेला पैलवान का? कसला पैलवान? तोच. अरे त्याला लगुटच बांधता येत नाही, आणि तो पैलवान. हे बघा, नांगी ठेचायची गोष्ट करतात माझी. अरे उभे आयुष्यात यांनी कधी कोंबडी मारली नाही, माझी नांगी ठेचतात. यांना कधी मच्छर मारता नाही आला. ओ डिपुटी, उद्याच्या तुम्ही आता डिपुटी बरे, उद्याच्या मीटिंगला तुम्ही काय करायचा? उद्या सरपंच तुम्ही फक्त बघतच राहा. मीटिंगला खोटा घालतो ना, तुम्ही सगळे बघतच राहा. ओ डिपुटी, ते खोड्याचं उद्या बघू, आता खाड्याचं बघा. खाड्याचं चला ना आत्ताच. चालायचं का मंडळी? आम्ही त्याच्यावरच आहे. चला.